राज्यात काँग्रेसची ताकद वाढली. आडम मास्तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या सोबत. आडम मास्तरांनी दिला पाठिंबा. सोलापूर लोकसभा इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्तर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. आडम मास्तर यांचा पाठिंबा प्रणिती शिंदे यांना जाहीर झाल्याने आता शहरातील कष्टकरी, विडी कामगार, यंत्रमाग कामगारांची बरीच मते काँग्रेस सोबत येण्याची शक्यता आहे. काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे या सोमवारी सकाळच्या सुमारास दत्तनगर येथील आडम मास्तर यांच्या कार्यालयात आल्या. त्या ठिकाणी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना आडम मास्तर यांनी गेल्या 10 वर्षात याला योग्य गती नाही, विकासाची योग्य दृष्टी नाही, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. म्हणून देशात राष्ट्रीय पातळीवर इंडिया आणि महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी हे जनतेच्या सर्व समस्या, राज्याचा परिपूर्ण विकासाचे ध्येय घेऊन लोकसभेच्या निवडणुकीत उतरले असून महाविकास आघाडी पुरस्कृत अधिकृत उमेदवार सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून माकपच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर करत असून मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आणि यांनी पत्रकारांना माहिती देताना शहर मध्यची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले या प्रमुख नेत्यांची चर्चा केली आहे. त्यानुसार शरद पवार यांनी सीताराम येचुरी यांच्याशी बोलून नंतर येचुरी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे ठरले आहे. याबाबत सुशीलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून जर पक्ष श्रेष्ठींकडून असा निर्णय झाला तर मला कोणतीही हरकत नाही असा शब्द आल्याने आपण काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे आडम मास्तर यांनी सांगितले. 75 लाख माणसं पेन्शन 95 खाली मनमोहन सिंग असताना हुशारी कमिटीची नेमणूक झाली. हुशारी कमिटीचा रिपोर्ट पंतप्रधानांच्या टेबलावर येऊन 8 वर्ष होता. प्रायव्हेट फंड पोटी आमचे 15 लाख कोटी रुपये तिजोरी. दर महिन्याला 5,000 व्याज त्याच्यावर मिळतो. परंतु तो पैसा शेअर मार्केटमध्ये मुली पाठवू लागलेला आहे. पण आम्हाला 1000 रुपयापेक्षा 1 रुपयासुद्धा पेन्शन नाही. 10,000 मागणी आहे. राहुल गांधी नक्की पंतप्रधान होतील. पण पहिला प्रश्न तुम्हाला या देशातल्या 75 लाख वृद्धांना 10,000 पेन्शन दिलात तर तुम्ही वचनाला जा. खंबीर इंडिया अलायन्स म्हणून या ठिकाणी काम करणार आहोत. आपलं एकच ध्येय आहे, तो म्हणजे या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान वाचवणं. या सोलापूरमध्ये विकास झाला पाहिजे. कामगारांना, दीनदलित, शेतकरी, महिला यांना न्याय मिळाला पाहिजे. हा जो दुर्बल घटक आहे, जो भाजपाकडून मुद्दाम दुर्लक्षित केला गेला आहे, फक्त त्यांचा वापर करण्यात आला आणि भाजपनी सत्तेची मजा घेतली. त्यांच्यावर जो एवढा मोठा अन्याय झाला असेल, सर्वात मोठं ज्या कामगारांसाठी मास्तर नेहमीच लढत होते, त्याच कामगारांच्या पोटावर पाय या भाजप सरकारने केला. त्यांची आठवडा मजुरी बंद केली नोटबंदी करून, त्यामुळे त्यांना सर्वात मोठा त्रास झाला. त्यासोबत आज रेशन दुकानात रेशन मिळत नाही आहे. घन या मागाबंदीने फिरत होत्या. जेव्हा आपली सत्ता होती तेव्हा आपण केशरी रेशन कार्डवर शिक्का मारून त्यांना रेशन देत होतो. आज त्या रेशन दुकान ओस पडले. GST एवढी 50 रुपयाच्या चपलावर 150 रुपये GST. आणि म्हणून महागाई, बेरोजगारी, अन्याय, त्रास
संविधान बदलण्याचं षडयंत्र, लोकशाही वाचवणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण काम करत आहोत. इंडिया अलायन्स आदरणीय सोनिया गांधी, राहुल गांधी, आदरणीय कराडजी, ह्या आपण सगळे एकत्र येऊन आपण इंडिया अलायन्स मजबूतीत पूर्ण देशभरात आपण प्रचार करत आहोत भाजपच्या बरोबर. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.